तर सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील नेतृत्व बदललं जाईल असं संजय राऊत म्हणतायत. कारण मोदी 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता त्यांनी जो नियम आणला होता त्यानुसार त्यांनी निवृत्त व्हावं असंही राऊत म्हणाले. मी कालच सांगितलं आहे की संजय राऊतांना कावीळ झाला आहे भाजपाच्या भूमिकेचा. माननीय मोदीजींचं नाव घेतलं का त्यांना पंडुरोग होतो आणि हा पंडुरोग दुरुस्त होऊ शकत नाही. त्याला तो पंडुरोग झालाय. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान 140 कोटी जनता ठरवते. मोदीजींना 2029 पर्यंत देशाने पंतप्रधान निवडला आहे आणि पुढच्या काळात 2029ला सुद्धा माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारत समोर जाणार आहे. विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. 2047चा विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जाणार आहे. आता राहिला वयाचा प्रश्न, तर मला वाटतं मनमोहन सिंगजी असेल, नरसिंह रावजी असेल, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयीजी असेल. तर अटल बिहारी वाजपेयीजी जेव्हा पंतप्रधान पदावर होते ते 79 वर्षाचे होते. मला वाटतं मनमोहन सिंगजी 81 वर्षापर्यंत होते. 83 पर्यंत मोरारजी देसाई होते. तर यांचा जरा संजय राऊत, मी म्हटलं ना संजय राऊतला विस्मृती झाली आहे ना, तो कावीळपेक्षा एक पंडुरोग होतो त्याच्यामुळे झाली आहे. त्यामुळे तो भाजपचा पंडुरोग त्याला झाला आहे. तर तो काही तो निघत नाही आणि त्यामुळे मला वाटतं की तो जरा तपासून घेतला पाहिजे आणि माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातच विकसित भारत होणार आहे आणि विकसित भारत हा मोदीजीच करू शकतात असे 140 कोटी जनतेला वाटतं आणि जनता मोदींच्या मागे उभी आहे. राज्यातील कंत्राटदार संघटना कुठेतरी आक्रमक झाला आहे. 90,000ची बिलं अद्यापही पेंडिंग आणि त्यामुळे 31 मार्च पर्यंत ते निघालेली नाहीये. 4 ते 5% जी बिलं आहेत ती निघाली आणि त्यामुळे कुठेतरी आंदोलन करण्याच्या तयारीत ते पाहायला मिळतं. नाही, कंत्राटदाराचे बिलं दिले पाहिजे कारण त्यांनी कामं केले आहेत. खूप त्या ठिकाणी व्याज बसतं कंत्राटदाराच्या बिलावर. माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाशी यावर बोलेल आणि लवकरात लवकर कंत्राटदाराचे पैसे दिले पाहिजे. त्यांच्याकडनं आपण कामं करून घेतले आहेत, त्यांना बिलं दिले गेले पाहिजे. याकरता मी नक्की अजितदादाशी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलेल. काही दिवसामध्ये भाजपचा स्थापना होत आहे. ही बैठक किती काय स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे? 2, 3, 4, 5, 6 एप्रिल आम्ही आता संघटन पर्वाचा अंतिम टप्पा झालेला आहे. आता आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप 3 लाख व्हावी. आमची आता 1,45,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण झाली. आता 3 लाख ऍक्टिव्ह मेंबरशिप आम्हाला करायची आहे. मंडळाच्या अध्यक्षाच्या निवडी करायच्या आहेत, जिल्हाध्यक्षाच्या निवडी करायच्या आहे आणि 6 एप्रिलला माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्यातल्या 10 लाख कार्यकर्त्यांसोबत ऑनलाईन एक कार्यक्रम करणार आहेत, ज्याच्यातनं भारतीय जनता पार्टीची स्थापना, येणारे दिवस, येणारा काळ, सरकार आणि संघटनेचा समन्वय या विषयावर माननीय देवेंद्रजी मार्गदर्शन करणार आहे. आणि आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या भाजपानी जे या 55 दिवसामध्ये जे 1,45,00,000 मेंबरशिप केली, आता 6 लाख बाकी आम्ही 1,51,00,000 करणार आहोत. पण हे जे मेंबरशिप केली आहे याचं अभिनंदनही, स्थापना दिवसही आणि पुढच्या काळात भाजपाची भूमिका यावर देवेंद्र यांचे एक 8-10 लाख कार्यकर्त्यांशी संवाद होणार आहे.